शिवकंठी हळाहळ की सागरा पोटी वडवानळ की सृष्टीचा भार सकळ पाताळे कुर्मे धरियेला सकळा प्रकाशक जैसा शशी परिद्वितीयेसी लोक वाहती दिसी की हिमनगजा मातासी धत्तुर पुष्पे समर्पिती. जसं सगळ्या विश्वाला प्रकाशन करणारा एक सूर्य आहे तसा महादेवाला धतुऱ्याचे पुष्प सुद्धा समर्पण करतात. तैसीची हे शब्द निश्चित हे शब्द सुद्धा तसेच आहेत. सज्जनी हृदय धरिले सत्य, सज्जनांच्या हृदयामध्ये हे सत्य प्रगट करणारे शब्द आहेत. असो प्रथमाध्यायी गतकथार्थ उद्धरिला वाल्मिक नारदे. प्रथमाध्यायामध्ये महर्षी नारदांच्या उपदेशाने वाल्मिकाचा उद्धार झाला. वाल्या कुळीपासून वाल्मिक ऋषीचा हा त्यांचा जो प्रवास होता तो यशस्वी झालेला आहे. रामकथेचा आरंभ इथून पुढे रामकथेला आरंभ होत आहे. जीवी मूळ संकीर्ण कृष्णाविनी परी पुढे विशाळ समुद्रगामिनी जाणीजे सज्जनी कथा तैसी कमलोद्भवापासून निश्चिती पुत्र झाला त्या नाम पुलस्ती. ब्रह्मदेवाच्या पासून पुलस्ती नावाचे ऋषी जन्माला आले. महातपस्वी जैसा गबस्ती सूर्यासारखे तेजस्वी तपस्वी आहेत. चारी वेद ज्याशी मुखोद्गत त्यांना चारी वेद मुखोद्गत होते कंठस्थ होते. तृणबिंदू कन्या देववर्णी ते पुलस्तीची जाण गृहिणी. तृणबिंदू कन्या ही पुलस्त ऋषींची गृहिणी. विश्रवा नामे तिज पासून पुत्र झाला विख्यात. त्यांच्यापासून विश्रवा नावाचा मुलगा त्यांना झालेला आहे. भारद्वाज कन्या महासती भारद्वाजांची कन्या महासती ती दिथली विश्रव्यापती. त्याचे पोटी निश्चिती कुबेर पुत्र जन्मला. त्यांच्या पोटी कुबेर नावाचा मुलगा जन्मला. विश्रव्यापासून जन्मपूर्ण म्हणून नाम वैश्रवण. विश्रव्यापासून त्यांची उत्पत्ती झाल्यामुळं वैश्रवण हे त्यांचं नाव पडले गेले. तेने तप करून दारुण चतुरानन वश केला. त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. कमळासन संतुष्टोन पौत्रपुत्र म्हणून लंका पुष्पक देऊन सागरोदरी स्थापिला. सागराच्या उदरामध्ये त्याला लंकेला जाण्यासाठी लंका आणि पुष्पक यान देऊन त्याचं शांतवन केलं. त्याला ते बहाल केलं. पूर्ण विधीने लंका निर्मिली. पूर्ण विधीपूर्वक लंकेचं निर्माण केलं. ती दानवे बळेची घेतली पण तो राक्षसांनी काय केली बळच हिसकावून घेतली. मागुती निर्जरी सोडविली मग दिदली कुबेराती. मग त्याच्याकडून सोडवून कुबेराला दिली ती लंका. तो पाताळीचा दैत्य सुमाळी. पाताळामध्ये सुमाळी नावाचा दैत्य राक्षस राहत होता. विप्रवेशी आला भूमंडळी. एका सामान्य पुरुषाच्या वेशामध्ये आला. लंका देखून तैवेळी मना माझी आवेशला. लंका पाहिल्यानंतर त्याच्या मनात डामाडोल झाला. म्हणे हे लंका मुची निश्चित ही आपलीच लंका आहे. हा कोण येथे राज्य करत. हे कोण इथं राज्य करायला लागले. समाचार घेता झाले श्रुत सर्व वर्त त्याचे. ते सगळं वृत्तांत त्याला लक्षात आला. कुबेर देखोनी सुंदर दैत्य करी मग विचार. याचे पित्याशी साचार कन्या देऊ आपुली. कुबेर सुंदर आहे असं पाहिल्यानंतर त्यानं विचार केला की याला आपली कन्या देऊ. असा त्याच्या पित्याला जाऊन आपण समाचार देऊ. तिच्यापासून जे होती सुत तिच्यापासून जे होणारे पुत्र आहेत तया सहाय्य हो सर्व दैत्य. मग त्याला सगळे राक्षस काय करतील सहायता करतील. हे लंका राज्य समजत मग आपला पक्ष वाढेल. मग पक्ष वाढल्यानंतर कॅन्डिडेट आणि मग सत्ता आली. अशा पद्धतीनं हे लंका राज्य समस्त हिरोन घेऊ क्षणार्धे. मग लंका आपलीच आहे. वश केला राजा मग आपुलीच प्रजा. ऐसा सुमाळी दैत्य दुर्जन. असा सुमाळी राक्षस दुर्जन होता. विप्रवेश अवलंबून आला लटिकीच शांती धरून. कपटी पूर्ण दुरात्मा जैसा नटाचा वेश जाण. नाटकी लोक असतात ना
त्यांचा वेश कसा असतो तसा वेश धारण करून, की विषाचे शीतळपण, की सावचोराचे गोड वचन, परप्राण हरणार्थ, की गुरियाचे गायन, की दांभिकाचे वरीवरी भजन, धनलुब्धाचे तत्वज्ञान, परधन हरणार्थ. धन जे लुब्ध असते, विषय लोभी, धन लोभी, तर त्याचं जे तत्वज्ञान असतं ना, त्याचे दुसऱ्याचं धन हरण करण्यासाठी असतं. म्हणून की साधू वेश धरुणी शुद्ध, साधूच्या वेशामध्ये आलेले आहेत. यात्रेशी फिरती जैसे मैंद, ते दुष्ट लोक काय करते, साधूचा वेश घेऊन फिरत असते. की वाट पाडे निरंजनी शुद्ध, सिद्ध होऊन बैसले. ते वाटावरचे चोर असतात ना, ते सिद्धचा वेश घेऊन, असा तपस्वी वेश घेऊन बसतात. असो ऐसा सुमाळी पापराशी, तिने आपुली कन्या कैकसी. त्याची कन्या कैकसी घेऊन आला विश्रव्यापाशी. विश्रव्या ऋषीजकडे आल्या, प्रार्थोनी त्याशी दिदली, त्याला प्रार्थना करून दिली. म्हणे मी अकिंचन ब्राह्मण, मी गरीब ब्राह्मण आहे. एवढे घ्या की जी कन्यारत्न, या कन्येला तुमच्या पदरामध्ये घ्या. ऋषीने कापट्याने नोंद लाविले लग्न तियेसी. मग त्याच्यासोबत लग्न झालं. दैत्य गेला स्वस्थानासी, के दिवशी ते कैकसी. सूर्य जाता असता जळासी, भोगपतीस मागत. सूर्यास्त झाल्यानंतर तिनं आपल्या पतीला भोग मागितलेला आहे. स्वस्त्रीस संध्याकाळी होय गर्भिण, तरी महातामसी जन्मे प्राणी. तो होमकाळ साधुनी कैकसी, म्हणे भोगाती. संध्याकाळच्या वेळेला जर ती स्त्री गर्भीण झाली तर महान तामसी म्हणजे दुरात्मे प्राणी जन्माला येत असतात. स्वस्त्रीस भोग न दे जरी, तरी बाळ हत्या पडे त्याचे शिरी. होम द्यावया दुराचारी, जाऊन येती ऋषी ते. आता भोग घ्यावा तर दुराचारी आत्मे प्रसवतील, जन्माला येतील, आणि नाही द्यावा तर बाळ हत्याचं पाप घडल. या दोन संकटामध्ये पडले ते. मग आता काय करायला पाहिजे? मग परमक्षोभोनी या ऋषी अंगसंग केला तियेसी. म्हणे तू विप्रकन्या नव्हेसी, महातामसी पापरूपी. तू ऋषी कन्या नसून तू कोण आहेस? तू पापरूप आहेस. रागानं अंगसंग केला. ब्रह्मराक्षस तुझे उद्री, पुत्र होतील दुराचारी. हिरीपतीचे चरण धरी, एकतरी सुपुत्र दे. जे शाप दिला तुझ्या पोटी ब्रह्मराक्षस जन्माला येतील. आणि ती शाप ऐकल्याबरोबर पतीचे पाय धरले. त्याबरोबर एकतरी सुपुत्र, चांगला पुत्र द्या मला, अशी विनंती केली. रावणाने कुंभकर्ण, तिसरा भक्तराज बिभीषण. मग ते दोन पुत्र रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसरा जो होता तो सात्विक कुंभकर्ण, हरिभक्त होता. तो पितृवरदाने करून साधू पूर्ण जन्मला. साधू रूपानं बिभीषण जन्मले. कुंभकर्ण जेव्हा जन्मला, मुख पसरून टाहो फोडीला. ज्यावेळेस कुंभकर्णाचा जन्म झाला